येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रस्तावना. आज देऊळ माता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांना येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे यावर विश्वास दृढ करण्यास आवाहन करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की संत पेत्राने कशा प्रकारे पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यास बरे केले व त्यांना चांगले आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू. तसेच आजचे सुवर्तमान आपल्याला प्रेरित करत आहे की येशू ख्रिस्त हा आपला एक उत्तम मेंढपाळ असून आपल्या मेंढरावर म्हणजेच आपल्यावर प्रीती करतो, आपला सांभाळ करतो व आपले संरक्षण करतो. आजच्या पवित्र मिसाबलीत सहभागी होत असताना आपण आपल्या जीवनातील उत्तम मेंढपाळापासून भरकटून न जाता नेहमी त्याच्या सहवासात राहावे यासाठी लागणारी कृपा व शक्ती आपणा सर्वांना मिळावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण येशू उत्तम मेंढपाळ हा सण साजरा करीत आहोत आणि येशू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि जे माझे मेंढरू आहेत मेंढरा आहेत ते माझी वाणी ऐकतात. आणि ही येशूची वाणी म्हणजे येशूची आज्ञा आहे. येशू म्हणतो, जे रीती मी तुमच्यावर प्रेम केला आहे तसे तुम्ही पण देवावर आणि एकामेकावर प्रीती करावी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही वेळा आपण आपल्या शब्दाद्वारे आपल्या कृत्याद्वारे आपण एकामेकावर प्रीती करतात असं आपण दाखवले नाही. काही वेळा आपण वाईट शब्द वापरले आहेत, वाईट कृत्य केले आहे. तर असल्या संगतीचा आपण आठवण करूया आणि प्रभूशी क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वर जवळ वर्तमान सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व काळी जीवनाकडे नेवो. आमेन. Yeah.
नित्यजीवी परमेश्वरा, आमचा मेंढपाळ ख्रिस्त ह्याच्याकडून आम्हाला शक्ती दे व तुझ्या स्वर्गीय आनंदात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याद्वारे करतो. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. कारण दुसऱ्या कोणाकडून नाही. पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन यहुदांना म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यानो व वडीलजनांनो, एका दुर्लभ मनुष्यावर कसा घात झाला, म्हणजे तो कसाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही क्रुसावर करून मारले त्याला देवाने मिळेल्या मधून उठवले. त्या नाझरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला दगड उंचीला झाला आहे आणि तारण दुसरा कोणाकडून नाही. कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड उंचीला झाला. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाचा आश्रय घेणे बरे. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड उंचीला झाला. तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहेस, याच तर मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड उंचीला झाला आहे, ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड उंचीला झाला आहे. परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद करू. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझे देवा, मी तुझी तोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रतिसाद. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड उंचीला झाला आहे. योहानाचे पत्र यातून घेतलेले वाचन. देवाच्या खऱ्या स्वरूपात आम्ही त्याला पाहू. आम्हाला देवाची मुले हे नाव मिळाले, त्याच पित्याने आम्हाला केवढे प्रेमदान दिले हे पहा. आणि आपण तसे आहोत, त्यामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनांनो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट केले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. हा प्रभूचा शब्द आहे.
येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. लांडगा त्याच्यावर झडप घालून त्याची धडाधड करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पिताला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातील नव्हे तशी माझे दुसरे मेंढरे आहेत, तीही मला आपली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता येतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी कोणच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार नाही. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. प्रिय बंधू भगिनींनो, आज सर्व खिचडी असणार. हिंदी मराठी सर्व मिक्स असणार, पण मला माहित आहे की तुम्हाला समजणार. ओके, आज आपण येशू उत्तम मेंढपाळ हा विषयावर मननचिंतन करणार आहोत. तर येशूच्या काळी हे मेंढपाळाचं काम काय होतं ते जाणून घेण्याचं एकदम मुख्य आहे. तुमच्या गावामध्ये मेंढरे नाही बघितले आहे तुम्ही? मेंढरे जे असतात ते त्यांचे केस जे असतात ते एकदम असे सफेद सफेद असतात. तुमच्या इकडे काय असतात? जास्त करून मी पाहिले आहे ते शेळी ना, तुम्ही काय म्हणतात त्याला? बोकडू तर ते काय असतात? तुम्ही ऐकले असणार, येशू म्हणतो की माझे मेंढरे माझे वाणी ऐकतात. हे जे बोकडे असतात तर ते जास्त नाही ऐकतात. बघितलं आहे तुम्ही? तर तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो की हे असं कसं. शेळी जे असतात व ते बोकडे असतात ते ऐकतात नाही ऐकतात. त्यांना एक दोन काठी पण ते द्यायला लागते तेव्हाच ते ऐकतात. ते तुम्ही त्याला सोडले इकडे तिकडे ते पळून जाणार. ते तुम्ही पुढे गेले तुमच्या मागे ते नाही ऐकणार. ते कुठे त्यांना चारा भेटतो तिकडे ते जाणार. ह्याच्यामुळे थोडा काय होतो, असं कसं? येशू म्हणतो मेंढरे माझे वाणी ऐकतात, माझे मागे येणार, असं कसं? असं कारण की ते मेंढरे आहेत आणि जे आमच्याकडे आहे ते बोकडं आहेत. ओके, तर येशूच्या काळी जे मोठे माणूस होते, मोठे मनुष्य होते, म्हणजे जरा श्रीमंत वगैरे, त्यांच्याकडे मेंढरे पुष्कळ होते. तर ते मेंढऱ्याची काळजी घेण्यासाठी ते मेंढपाळ ठेवायचे. आणि मेंढपाळ फक्त असं नाही की मेंढपाळ आहे मी काय पण करू शकतो, नाही, त्यांच्या हाती एकदम मुख्य जबाबदारी होती की त्या मेंढऱ्याची सेवा करणे, त्यांना काय तर झालं तर बघणे, जर तर त्यांच्यावर काय तर अटॅक झाला, वाघ आला, शिव आला, त्यांना खायला, तर त्यांचा बचाव करणे. खरे असं नाही तर पळून जाणे नाही, पण बचाव करणे. त्या शिवाशी व वाघाशी त्यांना लढायला पाहिजे होतं. ते लढायचे आणि त्या मेंढरांची ती पालन करायचे व मेंढरांना सोडून घ्यायचं. आणि जर तर एक मेंढराला मेंढरू कोणी तर खाला आणि तो येऊन त्या मालकाला सांगितलं की हा एक मेंढरू वाघाने खाला, तर तो जो मालक होता तो त्याला विचारणार सबूत काय आहे, प्रूफ काय आहे. ह्याच्यामुळे ते काय करायचे, ते वाघाशी कुस्ती करून लढाई करून त्याचा कान डोका काय तर
की बघ मी माझी जबाबदारी चांगल्या रीती केली आहे, पण हे वाघाने खाला, मी काय करू नाही शकलो, मी वाघाशी लढलो आहे पण काय नाही झालं. आखरी त्या वाघाने त्या शेळीला खाऊन गेले. हाच उदाहरण आज येशू शुभवर्तमानामध्ये म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. खाली फक्त मेंढपाळ नाही, फक्त मेंढपाळ काय करतो, काळजी घेतो, पण त्याला तेवढं हे नाही. पण उत्तम मेंढपाळ उत्तम काळजी घेतो, उत्तम कार्य करतो. यालाच आपण म्हणतो की येशू मी उत्तम मेंढपाळ आहे आणि तुम्ही सर्व देव माझ्या पित्याने दिलेले मेंढर आहेत आणि तुमच्यासाठी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे. आणि हेच बघतो आपण, एक उत्तम मेंढपाळ कसा येशू आपण बघतो की त्याने जे लोक होते, आजारी होते, जे गरीब होते, जे भूतग्रस्त होते, त्यांना बरे केले. आणि असा तो एक उत्तम मेंढपाळ होता. तेवढंच नाही, त्यांच्या उदरतेमध्ये जे गरीब होते, ते आजारी होते, त्यांच्या उदरतेसाठी त्याने कार्य केले. आणि आम्हाला सर्वांना पापाच्या बंधनापासून मुक्त करायला येशूने क्रूसावर आपला जीवन दिला. ह्यालाच आपण येशू म्हणतो की एक उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण द्यायला पण तयार. आणि हेच येशूने केले. आम्हाला पापाच्या बंधनापासून जे रीती ते मेंढपाळ वाघाच्या तोंडातून शेळीला बचावण्यासाठी लढाई करायचे होते, केव्हा केव्हा त्यांचा जीव पण द्यायचे होते, तसंच आम्हाला त्या पापाच्या व शैतानच्या तोंडापासून सोडवायला येशूने सर्व पाप आमचे त्याच्यावर घेतले आणि आमच्यासाठी आम्हाला तारण देण्यासाठी त्याने क्रूसावर आपला जीवन दिला. ह्यालाच लागून येशू म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुढे आम्ही बघतात की ही मेंढपाळ बनायची जबाबदारी येशू आपल्या प्रेषितांना देतो. तेच आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये ऐकलो आहोत. आम्ही बघतो की पेत्रुस आणि योहान देवळामध्ये जात होते प्रार्थना करायला. कदाच रविवार होता तर ते देवळामध्ये जात होते आणि तेव्हा देवळाच्या ते स्टेप्स असतात व पायरी असतात, तिकडे ते बघतात की एक ज्याला चालायला नाम होते तो माणूस तिकडे भीक मागत होता आणि म्हणतो की पेत्रुस आणि योहानला म्हणतो मला काय तर द्या. आणि पेत्रुस आणि योहान म्हणतो तुला आणि काय द्यायचं आता, आमच्याकडे सोना पण नाही, चांदी पण नाही, काय देऊ. पण नंतर ते म्हणतात आमच्याकडे एक वस्तू आहे, ते आपण तुला देऊ शकतो, तो आहे येशू ख्रिस्त. आणि ते म्हणतात येशूच्या नावाने तुला मी सांगतो उठ आणि चालायला लाग. तो उठतो आणि चालायला लागतो. हेच माझ्या प्रिय बंधूंनो, हे जे रीती येशू चांगला मेंढपाळ होता, ते रीती त्याचे प्रेषितांना ती जबाबदारी दिली होती चांगले मेंढपाळ बनायला. आणि ह्या प्रेषिताने दुसऱ्यांची सेवा करून येशूच्या नावाद्वारे त्यांनी चांगले कार्य केले, गरिबांसाठी त्यांनी कार्य केले, जे आजारी होते त्यांना येशूच्या नावाने त्यांनी बरे केले, भूतग्रस्त होते त्यांना बरे केले. असे येशूचे कार्य त्यांनी पुढे केले आणि ते पण चांगले मेंढपाळ बनले. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला काय त्याच्यामध्ये शिकवण भेटते. पहिले आहे, दोन आहे त्याच्यामध्ये, एक मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ, दुसरं जे आहे मेंढरा. दोन्ही पाहिजे, आम्ही दोन्ही पण व्हायला पाहिजे. पहिला जे आहे मेंढरा व्हायला पाहिजे. आणि येशू म्हणतो माझे मेंढरा माझी वाणी ऐकतात. जे रीती मी पहिला सांगितलं होतं, माझे मेंढरा माझी वाणी ऐकतात. आणि ही वाणी काय आहे? देवाचे शब्द. हे आम्हाला कुठे मिळतात ऐकायला? ईसा बलिदानामध्ये, जेव्हा तुम्ही वाचन वाचतात तेव्हा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा, आणि जेव्हा तुम्ही ही वाणी ऐकतात तेव्हा तुम्ही चांगले मेंढर बनतात व चांगले मनुष्य बनतात. फक्त मेंढरा नाही पण चांगले, जे रीती उत्तम मेंढपाळ त्या रीती तुम्ही उत्तम मेंढरा बनतात. आणि उत्तम मेंढरा दररोज देवाची वाणी ऐकतात
आणि जेव्हा तुम्ही देवाची वाणी ऐकतात, जी देवाची खास करून जी देवाची वाणी आहे, जे रीती मी तुमच्यावर प्रेम केला आहे तसे तुम्ही देवावर प्रेम करावे आणि तुमच्या आजूबाजूवर शेजारावर प्रेम करावे. हेच तुम्ही करू शकता. दुसरं आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही दर जे बाप्तिस्मा घेतला आहे त्यांना उत्तम मेंढपाळ बनवायला देवाने बोलवलं आहे. जे रीती ती उत्तम मेंढपाळ बनण्याची जबाबदारी येशूने त्याच्या प्रेषितांना दिली होती, तीच जबाबदारी आम्हाला पण दिली आहे. एक फादर कसा, मी जे माझे ख्रिस्ती भाऊ बहीण आहेत त्यांची सेवा करायला माझी एक जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी मी फक्त असं तसं नाही करू शकतो. ती जबाबदारी मी जे रीती येशूने केली आहे ते रीती मी त्यांच्यासाठी प्राण पण द्यायला हवा. त्यांच्यासाठी माझे जे काय स्वतःचे जे कार्य आहे, कर्तव्य आहे, सर्व काय त्याग करून त्यांची सेवा करायला मी तयार आहो का? व जेव्हा मी त्या येशू सारखं असं तयार राहतो तेव्हा मी पण उत्तम मेंढपाळ बनतो. तसेच माझे प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्यामध्ये कोण शिक्षक आहे, तुमची जबाबदारी उत्तम मेंढपाळ कसे तुम्ही तुमच्या मुलांना जे शिकायला येतात त्यांना चांगले शिक्षण देणे. एक आई वडील कसे तुम्ही चांगले मेंढपाळ बनून तुमच्या मुलांचा चांगला पोषण करणे, त्यांना शिक्षण देणे, त्यांना चांगले जेवण देणे, त्यांना चांगली संस्कृती देणे व त्यांना चांगल्या गुणामध्ये त्यांना वाढवणे, ही तुमची जबाबदारी आहे. आणि जेव्हा तुम्ही हे करतात तेव्हा तुम्ही पण येशू सारखे उत्तम मेंढपाळ बनतात. जे राजकारणामध्ये आहेत, तुमचं काम आहे देवाची सेवा करणे, म्हणजे तुमच्या लोकांची सेवा करणे. त्यांच्यासाठी तुमच्या जीवनाचा जो वेळ आहे त्याग करून रोड करण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांच्या घरात येण्यासाठी व काय जे काही चांगलं काम काय आहे ते करण्याची तुमची जबाबदारी आहे. आणि हे काम जेव्हा तुम्ही इमानदारीने करता, काय लाच घेत असताना व असं काय कोणाचे पैसे घेत असताना, पण इमानदारीने एक ख्रिस्ती कसे तुम्ही काम करतात, तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तुम्ही पण चांगले मेंढपाळ बनतात. येशू सारखे तुम्ही उत्तम मेंढपाळ बनतात. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण ह्या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया की पहिला आपण चांगले व उत्तम मेंढरा बनू. आणि जे रीती मेंढपाळचे वाणी ऐकतात तसे आपण येशूची वाणी दररोज या बायबलाद्वारे, मिसाद्वारे व प्रार्थनाद्वारे ऐकून आमचे जीवन परिवर्तन करावे. तसेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फक्त मेंढरा नाही, आपण ती देवाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती चांगल्या प्रकारे करून आपण पण उत्तम मेंढपाळ बनावे, असे आपण देवाची प्रार्थना करूया. आपण आपल्या श्रद्धेचा प्रकटीकरण करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर करता सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि त्याच्या एकलता पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्यावर मी विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने ख्रिस्त पावला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तो तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्या विचारांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कथेले ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान आणि सर्व काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमची कार्यक्रमाचे प्रभूच्या चरणी घेऊया. ख्रिस्त सभेचे अधिकारी पोप महासर, दिशा, धर्मगुरू
ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवजीवन दे. आमच्या तारणकर्त्या प्रभूच्या अखंडित मुक्ती कार्यामुळे आम्हाला सर्व काळाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. विशेषत ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बली बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे, हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याचे प्रकाशित लेकरे बनवले. आपल्या भक्त जनासाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व आदिसत्ता व दूतांचे गायकवृंद सदा सर्वदा तुझा वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिळून आम्ही तुझे गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि
रक्त व्हावीत म्हणून त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वइच्छेने दुःख भोगायला समोर गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. तेव्हा त्याने त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फिलिप नेरी आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनींनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या देवेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझ्या पुत्र येशू ख्रिस्त यांच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्तात आहे, हे सर्व समर्थ देवविद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. आमेन. तारणाच्या आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही जैसे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहफसुनी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमच्या तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया.
पहा परमेश्वराचे कोपरू, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोपरू पहा. या कोपराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य.
प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाबा, दयाळू मेंढपाळा, ख्रिस्ताच्या रक्ताने तारण प्राप्त झालेल्या तुझ्या कळपाचा सांभाळ कर व अभिवचनाचा प्रदेशात त्याला घेऊन जा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनींनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकून व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुम्हाला पाप मुक्त केले व आपली लेकरे बनवले. तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारण कर्त्याने तुम्हाला अविनाशी स्वतंत्र बहाल केले आहे. त्याच्या सर्वकालिक जीवनाचे तुम्हाला वतन मिळो. श्रद्धेमुळे बाप्तिस्मामध्ये ख्रिस्ताबरोबर तुम्ही पुन्हा जीवन झाला आहात. त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काळ एकरूप राहावे म्हणून तुमचे जीवन पवित्र राहावे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुमच्यावर येवो व सर्व काळ राहो. जा मिसा समाप्त झाले आहे. हालेलुया, हालेलुया.